काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी शेतकऱ्यांना वीज मिळण्यावरून विधानसभेत लक्षवेधी मांडली। शेतकऱ्यांना 8 तास देखील वीज मिळत नाही असं ते म्हणाले। तर वर्षाअखेर 75% शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। ज्या पद्धतीनं 8 तास जी विद्युत देतात शेतकऱ्यांना, त्या 8 तास विद्युतच्या जागी त्याला 4 तास मिळतं। मोठ्या प्रमाणात ब्रेक होतं। या ज्या कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आपण वेळेवर विद्युत सप्लाय करतो आणि इकडे आता ब्रेक करून शेतकऱ्यांचं पिकं आपण मारतो। ही परिस्थिती वस्तुस्थितीला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना जे काही 8 तास विद्युत देण्याचा संकल्प आपण केलेला आहे, आमचं म्हणणं आहे 10 तास तरी दिलं पाहिजे, पण आपण 8 तासही लाईन देत नाही। हे सभागृहातले सगळ्या लोकांना ते माहिती आहे, आपल्याला पण माहिती आहे, आपण पण शेतकरी आहात। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही जी आपली फ्लॅगशिप योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत 4000 मेगावॅट पूर्ण झालेलं आहे काम आणि या 4000 मेगावॅटच्या माध्यमातून जवळपास 8 लाख शेतकऱ्यांना आता निरंतर वीज आपण देऊ शकतोय, ती आपण सुरू केलेली आहे। या वर्षाच्या एंडपर्यंत नाना भाऊ आमचा अंदाज आहे की अतिरिक्त या 4000च्या अतिरिक्त 10,000 मेगावॅट वीज आपली म्हणजे तयार होईल आणि त्यानंतर 75% शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकू।